नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा साडीपासून शिवलेला 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीच्या मापाचा फ्रॉक कसा स्टिच करायचा आणि तेही अगदी फिनिशिंगमध्ये ते पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी अस्तर घेतलेला आहे 4 फोल्डमध्ये। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। पहिल्यांदा टॉप पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे। खाली एकसारखं अस्तर पहिल्यांदा करून घेतलं आणि मग 9 इंचावर मार्किंग करून घेतलं। ती लाईन अशी ड्रॉ करून घेतली। शोल्डर घेतलेला आहे 4 इंच आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 4 इंच। तर इथे मार्किंग करून घेतलं। आता आर्महोलचं इथे मार्किंग करून घेतलं 4 इंच। ती लाईन सरळ पुढे वाढवली। आर्महोलच्या लाईनवर 5.5 इंचावर मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। टोटल झाले 7 इंच। खाली कमरेच्या बाजूला सुद्धा 7 इंचावर मार्किंग केलं आणि ती लाईन ड्रॉ करून घेतली। इथं कमरेच्या बाजूने खालून अर्धा इंच इथे वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे गोलाकार आकार द्यायचा आहे। आर्महोलचा आकार इथून कॉर्नरमधून 1 इंचावर दिलेला आहे। दोन्ही आर्महोल फ्रंट आणि बॅक सेमच ठेवलेला आहे। त्याचा गोलाकार आकार देऊन घेतला। गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि पुढचा गळा घेतलेला आहे 2.5 इंच गळा खोली आणि मागचाही सेम तेवढाच घेतलेला आहे 2.5 इंच गळा खोली। तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। बॅक साइडला मी इथे हुक लावणार आहे, त्याच्यामुळे लहान मुलांना डोक्यातून काढताना घालताना त्रास होत नाही। तर इथे बॉक्स ड्रॉ करून घेतला। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे। गळ्याचा आकार आहे तो सुद्धा कटिंग करून घेतला। असा फ्रंट आणि बॅक आपल्याला हे 2 पार्ट मिळालेले आहेत टॉप पार्टचे। आता फ्रंट पार्टसाठी साडीला मोठा काठ होता तर तो इथे वापरणार आहे। तर हा असा थोडासा डिझाईनवाला भाग आहे तर तो घेतलेला आहे मी। खाली एक पीस कट करून आणि त्याच्यावर फ्रंटचा जो भाग आहे तो ठेवणार आहे। तर खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलंय, त्याच्यावर हा पीस ठेवून घ्यायचा आहे आणि आर्महोलच्या साइडने आणि गळ्याच्या बाजूने एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। शोल्डरच्या बाजूला स्टिच करायचं नाहीये, आपण इथे इनविजिबल शोल्डर जोडणार आहोत, त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। त्यामुळे आतल्या बाजूने सुद्धा आपल्या फ्रॉकची फिनिशिंग आहे ती खूप छान येते। तर इथे बघू शकता आर्महोल आणि गळ्याची जी बाजू आहे तर तिथे मी एक पेरचं मार्जिन ठेवून जोडून घेतलेलं आहे। जे शोल्डर आहे तिथे जोडायचं नाहीये। आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आणि त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे। गळ्याच्या इथे आणि संपूर्ण आर्महोलच्या इथे छोटे छोटे कट देऊन घेतले, त्यामुळे ते पलटी व्हायला सोपं होईल। आता याला पलटी करायचं नाही, याला सध्या असंच ठेवायचं आहे। आता बॅक पार्ट तयार करून घ्यायचं। तर बॅक पार्टचं अस्तर घेतलंय, ते बरोबर सेंटरला फोल्ड करून घेतलं आणि सेंटरचं मार्किंग करून घेतलं। बॅक साइडला हुक लावणार आहोत, जेणेकरून लहान मुलांना काढताना घालताना डोक्यातून ते व्यवस्थित जाईल। तर इथे कसं स्टिच करायचं ते मी दाखवते। इथे गळ्याच्या बाजूने पहिल्यांदा मी इथे स्टिच करून घेतले। तर जी लाईन आहे आपली इथे एक पेरचं मार्जिन ठेवायचं। इथे कॉर्नरला आलं की सुई आतमध्येच ठेवायची, परत इथपर्यंत यायचं आणि इथे लाईनच्या अलीकडेच थोडीशी सुई ठेवायची, एक पेरचं मार्जिन राहील असं। परत जिथे 2.5 इंचाचं मार्किंग आहे तिथे पण सुई घातली, एक 3 स्टिच पुढे घेतले आणि परत ही सुई बाहेरच्या बाजूने अशी वळवून घेतली, म्हणजे मध्ये गॅप राहिलं पाहिजे अशा प्रकारे इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, इथे अगदी जवळून दाखवलेलं आहे आणि इथे आर्महोलच्या साईडला एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे। इथे पाहू शकता कशा प्रकारे स्टिच केलेलं आहे। जी लाईन आहे मध्ये ड्रॉ केलेली त्याच्यावर स्टिच करायचं नाहीये, त्याच्या साईडने स्टिच करायचं आहे। जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे आता ते कटिंग करून घ्यायचं आणि संपूर्ण आर्महोलच्या इथे गळ्याच्या इथे छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे, ते बघू शकता। आणि ही जी मध्ये लाईन ड्रॉ केली होती आपण तर त्याच्यावर कट करायचं आहे बरोबर अशा प्रकारे आणि नॉचेस देऊन हा जो पार्ट आहे बॅक साइडचा तो पलटी करून घ्यायचा आहे। इथे हा बॅक साइडचा पार्ट जो आहे तो पलटी करून घेतलेला आहे, पाहू शकता। शोल्डर इनविजिबल कसं जोडायचे ते पाहूया, जेणेकरून आतल्या बाजूने फिनिशिंग खूप छान येते। तर इथे फ्रंटचा पार्ट हा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे ठेवलाय, पाहू शकता तुम्ही। हा आपण पलटी केलेला नाहीये, तर आणि हा जो बॅकचा पार्ट आहे तो पलटी केलेला आहे, तर तो अशा प्रकारे ठेवायचा आहे। सरळ बाजूकडे सरळ बाजू गेली पाहिजे, अस्तरकडे अस्तर आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आहे। फ्रंटच्या भागाचं शोल्डर आहे त्याच्यामध्ये बॅकच्या पार्टचं शोल्डर घालायचं आहे आणि व्यवस्थित हाताने इथे एकसारखं करून ते लेवलमध्ये करून घ्यायचं आहे। मग अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकता इथे दाखवलंय त्याप्रमाणे।
नेहमीप्रमाणे इथं स्टिच करून घ्यायची, फक्त इथं चून वगैरे पडली नाही पाहिजे अशा प्रकारे स्टिच करायचं आहे। तर दोन्ही शोल्डर याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। या साईडचं सुद्धा शोल्डर मी याच पद्धतीने जोडून घेतलेला आहे, त्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग आपली खूप छान येते। तर आता मी इथे ओपन करून घेतेय। हे पाहू शकता इथे खूप छान असे शोल्डर आपले जोडले गेलेत आणि आतल्या बाजूने सुद्धा पाहू शकता तुम्ही कसं दिसत आहे। आता इथे गळ्याच्या साईडने संपूर्ण गळ्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देऊन झाल्यावर अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे, फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं, आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं। तर हा पीस रेडी करून घेतेय। आता हा टॉप पार्ट रेडी झाला। आता स्लीव्हसाठी मी ते फ्रिलची स्लीव्ज करणार आहे। तर तुम्हाला जेवढी फ्रिल हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ही पट्टीची लेंथ घेऊ शकता। तर याची लांबी घेतलेली आहे 24 इंच आणि रुंदी घेतली 4.5 इंच, अशा 2 पट्ट्या घेतल्यात। ही अशी उलट्या बाजूने पहिली फोल्ड केली आणि त्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं आणि ही जी पट्टी आहे ती सरळ करून घेतली। इथे सुरुवातीला 1.5 इंच सोडून दिलेलं आहे, ते कारण शिलाईमध्ये जाणार आहे आपलं त्यासाठी, आणि त्याच्या पुढे फ्रिल घालायला छोटे छोटे प्लेट्स घालून फ्रिल तयार करून घ्यायचे आहे। तर मी इथे करून घेत आहे आणि एंडला सुद्धा 1.5 इंच तसंच सोडून द्यायचं आहे, कारण ते सुद्धा फिटिंगमध्ये जाणार आहे। तर असे दोन्ही फ्रिल ज्या आहेत स्लीव्हसाठी त्या मी तयार करून घेतल्या। आता ह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर जोडण्यासाठी इथे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं, त्यामुळे ते व्यवस्थित एकसारखी जोडली जाईल। आता इथे जे अर्धा इंचाचं मार्जिन आहे बरोबर तिथपर्यंत स्लीव्ह जोडून घ्यायची आहे। अगदी कडेने पहिली एक स्टिच द्यायची आहे, त्यानंतर त्याच्या शेजारी एक पेअरचं मार्जिन ठेवून एक दुसरी स्टिच देऊन घ्यायची, म्हणजे छान आपली फ्रिल जोडली जाईल आणि आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग चांगली दिसेल। तर इथे पाहू शकता आतल्या बाजूने सुद्धा कशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे। तर असंच दुसऱ्या स्लीव्हजला सुद्धा करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या स्लीव्हजला सुद्धा मी इथे करून घेतलं। इथे नॉट घेतलेली आहे गोल्डन कलरची 14 इंचाची, कमरेपासून 1 इंच वरती घेऊन तिथे ती जोडून घ्यायची आहे दोन्ही साईडला। तुम्हाला हवा असेल तर बेल्ट सुद्धा इथे करू शकता, मी इथे नॉटच लावलेली आहे। साईडने फिटिंग करून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा सरळ बाजूकडून अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं दोन्ही बाजूने। त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे तो उलटा करून घेतला आणि आतल्या बाजूने 1 इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं, म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं कव्हर होईल। दोन्ही साईडला 2-2 स्टिच करून घेतल्या आणि दोन्ही साईडची फिटिंग करून घेतली। आता खालचा घेर कसा जोडायचा हे बघणार आहोत। आता घेर जोडण्यासाठी हा जो पार्ट आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि एका जॉईंट पासून घेर मोजायला सुरुवात करायची। तर संपूर्ण घेर हा कमरेचा मोजून घ्यायचा आहे किती येतोय तो। तर अशा प्रकारे मी इथे मोजून घेतला, तर माझा आलाय 23.5 इंच। तर तेवढा आपल्याला खालचा घेर तयार करायचा आहे। तर इथे एक अशी लांब पट्टी कट करून घेतलेली आहे मी साडीतलीच, त्याची उंची घेतलेली आहे 11 इंच। आता याच्यावर 1-1 इंचावर सगळीकडे मी मार्किंग करून घेतलंय। नाही मार्किंग केलं तरी चालेल, सुरुवातीला 1 इंच सोडून द्यायचं आहे, त्याच्यानंतर असं 1-1 इंचाचं मार्किंग करून घेतले, त्याच्या प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला 1 इंच सोडून दिले, मला बॉक्स प्लीट करायच्या होत्या परंतु ते कापड खूप तरंगलं जाते त्याच्यामुळे मी सिंपल प्लीट केलेले आहेत। तर अशाच संपूर्ण घेरावर प्लीट्स तयार करून घ्यायच्या आणि 23.5 इंच घेर तयार झाला पाहिजे। सुरुवातीचं 1 इंच सोडून द्यायचं आहे, 23.5 इंचाचं घेर तयार करायचा आहे आणि परत 1 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। तर असा हा घेर मी पूर्ण तयार करून घेते। इथे हा घेर पाहू शकता 23.5 इंचाचा तयार करून घेतला आणि त्याच्या पुढे 1 इंच मार्जिन घेऊन एक्स्ट्राचं जे काय आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। तर मला इथे टोटल 70 इंचाचा घेर लागलेला आहे। मी एकच पीस घेतलेला आहे, तुम्ही 2 वेगवेगळ्या पीसमध्ये सुद्धा हा घेर तयार करू शकता। आता हा पहिल्यांदा सरळ एकमेकांवर ठेवून घ्यायचा आणि साईडने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे। परत हा उलटा करायचा आहे आणि आतल्या बाजूने स्टिच करून घ्यायचा। अशा प्रकारे केल्यामुळे आतल्या बाजूने कुठलेच धागेदोरे दिसत नाही आणि फिनिशिंग खूप छान येते। आता हा जो घेर आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर इथे घेर मी जोडून घेतलेला आहे
आणि मग अस्तर जोडायचं आहे। तर पाहू शकता इथे घेर जोडून झालेला आहे। आता अस्तर जोडण्यासाठी अस्तर घेतलेलं आहे। अस्तरची सुद्धा लांब पट्टी घेतलेली आहे। त्याचं माप आहे 44 बाय 9.5 इंचाचं आणि खाली अस्तरला किनार असल्यामुळे फोल्ड करायचं नाहीये मला। तर हा एक सिंगल पीस घेतलाय, तर त्याला सुद्धा जे ओपन बाजू आहे त्या जोडून घेतेय, म्हणजे एकच राऊंड असं तयार होईल। पहिल्यांदा स्टिच केलं, परत उलट केलं, परत एकदा स्टिच केलं, म्हणजे याचे सुद्धा कुठलेच धागेदोरे दिसणार नाही। आता हा सिंपल प्लीट घालून जोडून घ्यायचा अस्तरचा भाग। तर फ्रॉक उलटा करून घ्यायचा आहे आणि इथे दाखवले त्याप्रमाणे जोडून घ्यायचा। तर पाहू शकता अशा पद्धतीने इथे हा अस्तरचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि वरती प्लीट घालत जायचं आहे। असं अस्तर जोडल्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग पाहू शकता कशी आलेली आहे। तर खूप सुंदर असा हा फ्रॉक तयार झालेला आहे। त्याला मी साइडला लटकन करून घेतलेले आहेत नॉटला। तर तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि साडीपासून हा शिवलेला आहे 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीच्या मापाचा। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रॉक सुद्धा अपलोड आहेत। तर ते व्हिडिओ सुद्धा चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता। भेटूया पुन्हा एकदा अशाच युजफुल व्हिडिओमध्ये। फ्रॉक कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।